नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या वर्गात आपले स्वागत. टुडे वी हॅव स्टडी टू सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 1 लॉज ऑफ मोशन, पेज नंबर 4. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म लिनियर मोशन मीन्स एक रेषीय एकसमान गती. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मीन्स नैकसमान गती. Amar, Akbar and Anthony are traveling in different cars with different velocities. The distance covered by them during different time intervals are given in the following table. अमर, अकबर आणि अँथनी त्यांच्या स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतरे खालील सारणीत दिली आहेत. ऑब्झर्वेशन इन टेबल. टाइम इन द क्लॉक. डिस्टन्स कवर्ड बाय Amar in kilometer. Distance covered by Akbar in kilometer. Distance covered by Anthony in kilometer. Time in clock 5 o'clock to 8 o'clock. Distance covered by Amar in kilometer 0, 20, 24, 0, 20, 40, 60, 80, 100, 120. Distance covered by Akbar in kilometer 0, 80, 36, 42, 70, 95, 120. Distance covered by Anthony in kilometer 0, 40, 28, 42, 56, 70, 84. त्या टेबलमध्ये बघा घड्याळ वेळ दिलेले आहे. टाईम इन द क्लॉक घड्याळ वेळ. डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर. अमरने कापलेले अंतर किलोमीटरमध्ये. डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन किलोमीटर. अकबरने कापलेले अंतर किलोमीटरमध्ये. डिस्टन्स कवर्ड बाय अँथनी इन किलोमीटर. अँथनीने कापलेले अंतर किलोमीटरमध्ये. तर घड्याळ वेळ बघा 5 o'clock to 8 o'clock. अमरने कापलेलं अंतर बघा 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 80, 80 ते 100, 100 ते 120, म्हणजे 20चा डिफरन्स आहे. डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन किलोमीटर 0, 80, 36, 42, 70, 95, 120. आता बघा ह्याने अकबरने कापलेले जे अंतर आहे त्या कापलेल्या अंतरामध्ये समानता आहे का, तर नाही. तर अँथनीने कापलेलं अंतर बघा 0 to 40, 28, 40, 0 to 40, 28, 42, 56, 70, 84. बघा प्रत्येक याच्यामध्ये 14 अंतर आहे. 14 किलोमीटरचं अंतर आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला त्याने 14 किलोमीटर त्याचं वाढत गेलेलं आहे. आणि या ठिकाणी अमरने कापलेल्या अंतरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 20 किलोमीटरचं अंतर वाढत गेलेलं आहे. आणि अकबरने कापलेल्या अंतरामध्ये या ठिकाणी समानता नाही. यूज युअर ब्रेन पॉवर. या ठिकाणी जरा डोके चालवा. बघा व्हॉट इज द टाईम इंटरव्हल बिटवीन द नथिंग ऑफ डिस्टन्स मोड बाय अमर, अकबर अँड अँथनी. अमर, अकबर, अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील ठराविक अंतरातील कालावधी किती आहे? 30 मिनिट्स. किती आहे? 30 मिनिट्स. Who has covered equal distance in equal time
intervals. अमर अँड एंथनी. या ठिकाणी बघा, ठराविक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केलेलं आहे? अमर आणि एंथनीने. आर ऑल द डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन द फिक्स्ड टाईम इंटरवल्स द सेम. अकबरने ठराविक कापलेले अंतर सारखेच आहे का? नो. कन्सिडरिंग द डिस्टन्स कवर्ड बाय अमर, अकबर अँड एंथनी इन फिक्स्ड टाईम इंटरवल्स, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड्स? अमर, अकबर, एंथनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा आहेत? अमर मूव्ज विथ युनिफॉर्म स्पीड 40 किलोमीटर पर hour. Anthony moves with a uniform speed 28 kilometer hour. Akbar moves with non-uniform speed. Amar and Anthony uniform speed and Akbar is non-uniform speed. डेफिनेशन, खाली डेफिनेशन दिलेले आहे बघा. युनिफॉर्म स्पीड डेफिनेशन लिहून घ्या. इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस, इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स, इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात. डेफिनेशन परत बघा. युनिफॉर्म स्पीड, इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स, इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. समान कालावधीत एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती म्हणतात. युनिफॉर्म स्पीड, एकसमान गती. ब्रॅकेटमध्ये दिलेलं इकडं बघा. इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स ऑन इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स, इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैकसमान गती म्हणतात. डेफिनेशन परत एकदा बघा. नॉन युनिफॉर्म स्पीड, इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स, इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दिलं आहे बघा. द मोशन ऑफ अ व्हेकल, व्हेकल म्हणजे सायकल बघा. द मोशन ऑफ अ व्हेकल बेईंग ड्रायव्हन थ्रो हेवी ट्रॅफिक म्हणजे गर्दीच्या रस्त्यावर वाहनांची वा सायकल चालवतानाची गती बघा. ज्यावेळेस आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ त्यावेळेस सायकल किंवा वाहन जे असतो त्याची गती कशी असते म्हणजे आपण कमी जास्त करतो, त्यालाच काय म्हणतात? नॉन युनिफॉर्म स्पीड. नेक्स्ट पॉईंट, ॲक्सेलरेशन. हा जो पॉईंट दिलेला आहे ॲक्सेलरेशन हा यावर्षी या अभ्यासक्रमातून कमी केलेला आहे. नेक्स्ट पॉईंट, you must have all played on a slide in a park. You know that while sliding down, the velocity is less at the top. It increases in the middle and becomes 0 towards the end. The rate of change of velocity is called acceleration. आता यू मस्ट हॅव ऑल प्लेड ऑन स्लाईड इन अ पार्क. लहानपणी तुम्ही सर्वजण घसरगुंडी खेळला असाल किंवा घसरगुंडीतून ज्यावेळेस तुम्ही जाता मग यू नो दॅट while sliding down the velocity is less ॲट द टॉप.
घसरगुंडीवरून घसरत असताना सुरुवातीचा वेग कमी असतो. इट इन्क्रीजेस इन द मिडल अँड बिकम्स 0 टुवर्ड द एंड. मध्ये तो वाढतो आणि शेवटी कमी होऊन 0 होतो. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. डेफिनेशन बघा. ॲक्सिलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. वेग बदलातील दरालाच त्वरण म्हणतात. वेग बदलातील दरालाच त्वरण म्हणतात. ॲक्सिलरेशन फॉर्म्युला बघा. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. वेगातील बदल भागिले काल. इफ ह इनिशियल व्हेलॉसिटी इज u and in a time t it changes to the final velocity v. जर सुरुवातीचा u हा वेग असेल, टी कालावधीत बदलून v होत असेल, तर ॲक्सिलरेशन फॉर्म्युला बघा. a इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम. फायनल व्हेलॉसिटी अंतिम वेग, इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीचा वेग. ॲक्सिलरेशन a इज इक्वल टू ब्रॅकेट इंटू v मायनस u डिवायडेड ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय t. इकडं ब्रॅकेटमध्ये दिलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. हे अभ्यासक्रमातून कमी केलेलं आहे. If the velocity of an object changes during a certain time period, then it is said to have accelerated motion. An object in motion can have two types of acceleration. जर एखादी गतिमान वस्तू ठराविक कालावधी दरम्यान वेग बदलत असेल तर वस्तूच्या गतीला त्वरणित गती म्हणतात. त्वरणित गती म्हणतात. ॲक्सिलरेटेड मोशन मीन्स त्वरणित गती. An object in motion can have two types of acceleration. गतिमान वस्तूमध्ये 2 प्रकारचे त्वरण असते. फर्स्ट, if the velocity changes by equal amounts in equal time. If the velocity changes by equal amounts in equal time intervals, the object is said to be uniform acceleration. जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विरामावस्थेत असते, त्यावेळी वस्तूचा सुरुवातीचा वेग किती असतो? 0. If the velocity changes by unequal amounts in equal time intervals, the object is said to be non-uniform acceleration. ज्यावेळी गतीच्या अखेरीस वस्तू विरामावस्थेत असते, त्यावेळी अंतिम वेग किती असतो? 0च असतो. नेक्स्ट पॉईंट, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सिलरेशन. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सिलरेशन. An object can have positive or negative acceleration. एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकते. When the velocity of an object increases, acceleration is positive. In this case, the acceleration in the direction of velocity. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वाढतो, तेव्हा त्वरण धन असते. Acceleration is positive. Velocity of an object increases. Acceleration is positive. Acceleration is in the direction of velocity. When the velocity of object decreases, velocity of an object decreases with time, it has negative acceleration. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो, तेव्हा त्वरण ऋण असते. व्हेलॉसिटी ऑफ ऑन ऑब्जेक्ट डिक्रीजेस म्हणजे वस्तूचा वेग कमी होतो.
आणि ऑब्जेक्ट इन्क्रीजेस द ॲक्सेलरेशन म्हणजे वस्तूचा वेग, व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, वस्तूचा वेग वाढतो. When the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. When the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. ऋणत्वर्णालाच अवत्वरण किंवा मंदन असे म्हणतात. निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड डिक्लेरेशन. Negative acceleration is also called deceleration. Deceleration means mandan or avatvaran. Its direction is opposite to the direction of velocity. ते वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. It has zero acceleration of velocity. If the velocity of object does not change with time, it has zero acceleration. वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते. नेक्स्ट पॉइंट, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. एक समान गतीसाठी अंतर काळ आलेख. आता बघा, द फॉलोइंग टेबलमध्ये बघा टेबल डिस्टन्स कवर्ड बाय कार, फिक्स्ड टाइम इंटरवल्स. ड्रॉ अ ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट टाइम टेकिंग टाइम अलॉंग द एक्स ॲक्सिस, डिस्टन्स अलॉंग द वाय ॲक्सिस इन फिगर. बघा गाडीने ठराविक वेळेमध्ये कापलेलं अंतर दिलेलं आहे. त्यानुसार एक्स अक्षावर अंतर आणि वाय अक्ष काल टाईम कुठं घ्यायचा आहे, एक्स अक्षावर, आणि डिस्टन्स कुठं घ्यायचं आहे, वाय अक्षावर. ग्राफ आता या ठिकाणी टेबल बघा, टाईम सेकंड, डिस्टन्स 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, and distance 0, 15, 30, 45, 60, 75, 90, 105. एक्स अक्षावर काय घेतलेलं आहे, टाइम्स इन सेकंड. वाय अक्षावर डिस्टन्स मीटरमध्ये, डिस्टन्स मीटरमध्ये. आता डिस्टन्स टाइम ग्राफ्स, डिस्टन्स टाइम ग्राफ असा येईल बघा. स्केल कसं घ्यायचं आहे, एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंड्स. वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मीटर्स. डिस्टन्स टाइम ग्राफ. आता हा ग्राफ तुम्ही ग्राफ वहीमध्ये काढायचा आहे. डिस्टन्स टाइम ग्राफ या पद्धतीने काढायचा आहे बघा. एन ऑब्जेक्ट युनिफॉर्म मोशन कवर्स इक्वल डिस्टन्स टू इक्वल टाइम इंटरवल्स, दस ग्राफ बिटवीन डिस्टन्स अँड टाइम स्ट्रेट लाईन. आता एक समान गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते. हे अंतरकाल आलेखावरील हा जो ग्राफ आहे, ग्राफ म्हणजेच काय, ग्राफ जो काढलेला आहे त्याच्यामध्ये ग्राफ काय येतो, एक सरळ रेषा येते. ग्राफ म्हणजे एक सरळ रेषा येते, स्ट्रेट लाईन येते. ग्राफ वहीमध्ये हा ग्राफ काढा. थँक्यू.